काकड साहेब यांचं येत्या माफ करा रवींद्रजी काकड साहेब यांचं येथे आगमन झालेलं आहे. यांचंही मनपूर्वक स्वागत असणार आहे. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पतसंस्थेचे सन्माननीय चेअरमन नारायण शेठ वाजे यांचं येथे आगमन झालं. त्यांचं हार्दिक स्वागत असणार आहे. त्याचबरोबर नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशन आणि सह्याद्री युवा मंचच्या वतीने त्यांचा आपण सन्मान करणार आहोत. मी माननीय उदयभाऊ सांगळे यांना विनंती करते की आपण नारायण शेठ वाजे यांचा सन्मान करायचा आहे. हॅलो क्रीडा क्रमांक 4 आणि 5 सामना सुरू करा लवकर. त्याचबरोबर मंगलताई नन्नावरे यांचंही येथे आगमन झालेलं आहे. त्यांचाही आपण आयोजकांच्या वतीने सन्मान करणार आहोत. मी ताईंना विनंती करतो की आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. माननीय उदयभाऊ सांगळे यांच्या हस्ते आपण त्यांचा सन्मान करणार आहोत. माननीय उदयभाऊ सांगळे यांना विनंती असणार की आपण मंगलताईंचा सन्मान करायचा आहे. महाराष्ट्र पोलीस सन्माननीय राजेंद्रजी लांडगे साहेब आपण येथे उपस्थित झाला. आपलेही मनपूर्वक स्वागत असणार आहे. उदयभाऊंना विनंती करतो की त्यांनी सन्माननीय नगरसेवक श्री निकोळेजी यांचाही या ठिकाणी आदर सत्कार करायचा आहे. आपल्या नाशिक महानगरपालिकेचे ते नगरसेवक आहेत आणि आज या ठिकाणी आलेल्या सर्व मान्यवर पाहुण्यांचं मी सह्याद्री युवा मंच आणि नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. त्याचबरोबर नामदेवराव काकड साहेब यांचाही या ठिकाणी उदयभाऊंनी सत्कार करायचा आहे. मी त्यांना विनंती करतो. मुजफ्फर 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 ऐसा बाज है. सुरू असलेले सामने जे आहेत ते क्वार्टर फायनलचे आहे. या क्वार्टर फायनलमध्ये प्रत्येक संघाला मध्यांतरापूर्वी 1 वेळा आणि मध्यांतरानंतर 1 वेळा अशा प्रकारचं त्याला या ठिकाणी व्ह्यू घेतलं जाईल. स्पीकर बंद करा प्लीज. स्पीकर बंद करा. सन्माननीय पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशन सदस्य आपण येथे उपस्थित असाल तर आपण मंचावर यायचंय. त्यांचा आपण पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशन उपाध्यक्ष सन्माननीय किरणजी चांदोरे सर आपणास विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. त्याचबरोबर नळवाडी गावचे माननीय सरपंच संपतजी आव्हाड साहेब यांचं येथे आगमन झालेलं आहे. त्यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत असणार आहे. माननीय किरणजी चांदोरे सर उपाध्यक्ष पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशन यांचा आपण नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशन तसेच सह्याद्री युवा मंचच्या वतीने सन्मान करणार आहोत. माननीय उदयभाऊंना विनंती असणार की नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या वतीने आपण त्यांचा सन्मान करणार आहोत. मी माननीय उदयभाऊंना विनंती करेल की आपण त्यांचा सन्मान करायचा आहे.
पहिला पुकार अहिल्यानगर आणि ठाणे या पुरुष गटाकरता पहिला पुकार. रायगड आणि सांगली आणि संघाला पहिला पुकार. पुकार चालू करू नका, मॅच चालू आहे. महिला गट नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष मंतना नवाजे यांचं येथे आगमन झालेलं आहे. त्यांचंही मनपूर्वक स्वागत असणार आहे. स्पीकरवाला विनंती आहे, मॅच चालू असल्यामुळे आपण रेकॉर्डिंग लावू नका आणि आवाज काढू नका प्लीज. महिला गट मुंबई शहर आणि कोल्हापूर आपल्याला खेळण्याकरता पहिला पुकार. पालघर आणि रत्नागिरी आपल्याला खेळण्याकरता पहिला पुकार. चारी संघांनी तयार करता पहिला पुकार. मुंबई शहर, कोल्हापूर, पालघर आणि रत्नागिरी महिला गट आपण तयारी करायचं. पुरुष विभाग अहिल्यानगर आणि ठाणे आणि रायगड आणि सांगली. अहिल्यानगर आणि ठाणे, रायगड आणि सांगली या चारही संघाला खेळण्याकरता पहिला पुकार. सहस्रावी राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा. या कबड्डी स्पर्धेचे प्री क्वार्टर आणि क्वार्टर फायनलचे सामने आज आपण बघणार आहोत. अतिशय महत्वपूर्ण असा दिवस आणि उद्या असणार आहे या स्पर्धेचा अंतिम दिवस. आज आपण बघतोय प्रेक्षकांची अतिशय कुटुंब गर्दी या संपूर्ण स्पर्धेला लाभलेली आहे. महत्वपूर्ण सामन्यांमध्ये अतिशय अटीतटीच्या लढती आपण मैदानामध्ये बघतो आहोत आणि या लढती बघण्यासाठी आपण बघतोय की संबंध महाराष्ट्रामधून आलेली हे प्रेक्षक नक्कीच कुटुंब गर्दी करतायत. आजचा दिवस क्रमांक 4 कबड्डीचे सामने झाल्यानंतर आपण लोककलेचा झंझावात फोल्क लोक हा कार्यक्रम सर्व रसिकांच्या भेटीला आलेला आहे. आज कबड्डीचे सामने झाल्यानंतर आपण सर्वजण या फोल्क लोक या आपल्या पारंपरिक संगीत कलेचा आपण आस्वाद सर्वजण घेऊ शकतात. मी सर्वांना विनंती करेन की आपण सर्वांनी उपस्थिती दर्शवायची आहे. फोक लोक हा कार्यक्रम आपल्या सर्वांच्या भेटीला येणार आहे. सर्व रसिकांना, सर्व सिन्नरकरांना विनंती असणार की आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या या पारंपरिक कलेचा, या पारंपरिक संगीताचा, वाद्यांचा, गायनाचा आपण सर्वांनी आस्वाद घ्यायचा आहे. सन्मान्य संतोषजी डावरे साहेब कोलंबे यांचंही येथे आगमन झालेलं आहे. त्यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत असणार आहे.
आलेल्या सर्व मान्यवर पाहुण्यांचं मी पुन्हा एकदा या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. थोड्याच वेळात या स्पर्धेला भेट देण्यासाठी आदरणीय गिरीशभाऊ महाजन या ठिकाणी उपस्थित होणार आहेत. सर्व खेळाडूंना संघांना या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी गिरीशभाऊ महाजन या ठिकाणी काही क्षणातच उपस्थित राहणार आहेत. हॅलो, यानंतर होणाऱ्या सर्व संघांना या ठिकाणी पहिला पुकार देऊन झालेला आहे. पुरुष विभाग अहिल्यानगर आणि ठाणे, पुरुष विभाग रायगड आणि सांगली. अहिल्यानगर, ठाणे, रायगड, सांगली या चारही संघांना खेळण्याकरता या ठिकाणी पहिला पुकार देण्याची नोंद घ्या. महिला गट मुंबई शहर, कोल्हापूर, पालघर, रत्नागिरी. मुंबई शहर, कोल्हापूर, पालघर, रत्नागिरी या महिलांच्या संघाला खेळण्याकरता हा दुसरा पुकार. गोदा युनियन सहकारी संस्थेचे माजी संचालक अशोकरावजी बोडके साहेब, त्याचबरोबर नामदेवरावजी कापसे साहेब यांचं येथे आगमन झालेलं आहे. त्यांचंही मनपूर्वक स्वागत असणार आहे. त्याचबरोबर सातारा जिल्हा कबड्डी असोसिएशनचे राष्ट्रीय पत्रकार व महाराष्ट्र राज्याचे तज्ज्ञ कबड्डी समीक्षक, राष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक प्राध्यापक जी समेतजी थोरात सर, सातारा जिल्हा यांचेही येथे आगमन झालेलं आहे. त्यांचंही नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या वतीने हार्दिक स्वागत असणार आहे. मी माननीय थोरात सर यांना विनंती करेल की आपण मुख्य व्यासपीठावर यायचंय. प्राध्यापकजी समीरजी थोरात सर, आपणास विनंती असणार आहे की आपण मुख्य व्यासपीठावर यायचंय. सातारा जिल्हा कबड्डी असोसिएशनचे राष्ट्रीय पत्रकार व महाराष्ट्र राज्याचे तज्ज्ञ कबड्डी समीक्षक, राष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक प्राध्यापक समीर थोरात सर यांचं मंचावर आगमन झालेलं आहे. नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या वतीने त्यांचे मनपूर्वक स्वागत असणार आहे. मी माननीय उदयभाऊंना विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावर यायचंय. त्याचबरोबर नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशनचे पदाधिकारी यांनाही विनंती असणार की आपण मुख्य व्यासपीठावर यायचंय. माननीय समीर थोरात सर यांचा आपण सन्मान करणार आहोत. युवा कार्यकर्ते माननीय नितीनजी आव्हाड साहेब, त्याचबरोबर सचिनजी वाघ साहेब यांचंही येथे आगमन झालेलं आहे. त्यांचंही मनपूर्वक स्वागत असणार आहे.
सातारा जिल्हा कबड्डी असोसिएशनचे राष्ट्रीय पत्रकार व महाराष्ट्र राज्याचे तज्ञ कबड्डी समीक्षक राष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक प्राध्यापक समीर थोरात सर सातारा जिल्हा यांचा आपण सन्मान करणार आहोत. माननीय हेमंत नाना वाजे यांना मी विनंती करेल की आपण त्यांचा सन्मान करायचा आहे. त्याचबरोबर सन्माननीय भारतजी कोकाटे यांनाही विनंती असणार की आपण समीर थोरात सर यांचा सन्मान करायचा आहे. राष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक प्राध्यापक समीरजी थोरात सर सातारा जिल्ह्याला ते बिलॉंग करतात. त्यांचा आपण सन्मान करणार आहोत. नक्कीच फार मोठं योगदान कबड्डी या खेळामध्ये त्यांचं राहिलेलं आहे आणि त्यांचा सन्मान हा नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या वतीने केला जातोय. सर आपण आलात आपले मनपूर्वक धन्यवाद. मैदान क्रमांक 1 आणि 6 वर आपण बघतोय महिलांचे कबड्डी सामने रंगताना आपण बघतोय. मैदान क्रमांक 1 वर आपण बघतोय नाशिक विरुद्ध मुंबई उपनगर हा चाललेला सामना. मुंबई उपनगर संघ मजबूत आघाडीने 28-14 या धावफलकाने पुढे आहे. त्याचबरोबर मैदान क्रमांक 6 वर चालू असलेला सामना ठाणे विरुद्ध पुणे यामध्ये पुणे या संघाने अतिशय मजबूत आघाडी घेतलेली आहे. स्कोरबोर्ड जर आपण बघितला 43-14 अशी मजबूत आघाडी पुणे संघाकडे आपण बघतोय. त्यानंतर मैदान क्रमांक 5 वर चाललेला सामना कोल्हापूर विरुद्ध मुंबई उपनगर हा सामना आपण बघतोय. त्यानंतर मैदान क्रमांक 4 वर चालू असलेला सामना पुणे विरुद्ध छत्रपती संभाजीनगर असे एकूण 4 सामने आपण मैदानावर बघतोय. समगाव नगरीचे युवा नेते माननीय सावजी गोडके सर यांचंही येथे आगमन झालेलं आहे. त्यांचंही मनपूर्वक स्वागत असणार आहे.
तिसरा आणि अंतिम पुकार महिला गट हॅलो तिसरा आणि अंतिम पुकार मुंबई शहर आणि कोल्हापूर दोन्ही संघांनी हा प्रकाराला प्रवेश करायचा. पालघर आणि रत्नागिरी तिसरा आणि अंतिम पुकार या चारही संघांनी मुंबई शहर कोल्हापूर पालघर रत्नागिरी या चारही संघांनी महिलांच्या चारही संघांनी प्रवेश करायचा आणि आपल्या तयारी करायचा मॅच आपण तयार करायचं. पहिला गट तिसरा आणि अंतिम पुकार मुंबई शहर आणि कोल्हापूर आपण आपले खेळाडू क्रीडांगणाला उपस्थित करा. पालघर आणि रत्नागिरी आपण आपले खेळाडू क्रीडांगणाला उपस्थित करा. पहिला गट महिला गटांचे जे अंतिम सामने आजचे जे सामने आहेत ज्यांना कॉल दिलेला आहे त्या संघांना विनंती आपण तात्काळ मैदानावर यायचं. महिला खेळाडूंना ज्यांना कॉल दिलेला आहे अंतिम पुकार त्यांनी कृपया मैदानावर या. चित्रपट संजयजी सोनवणे साहेब यांचंही येथे आगमन झालेलं आहे. त्यांचंही मनपूर्वक स्वागत असणार आहे. त्याचबरोबर किशोरजी सरवाल सर आणि कैलासजी श्रीमंत सर यांचंही येथे आगमन झालेलं आहे. त्यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत असणार आहे. हॅलो रत्नागिरीचा महिला संघ मैदानावर आलेला आहे. जबरदस्त खेळ आपल्याला बघायला मिळणार आहे कारण ज्या संघाने जबरदस्त कामगिरी आपल्या ग्रुपमध्ये केली आणि इथपर्यंत मुसंडी मारली त्या खेळाडूचा खेळ आपण पाहणार आहात. रत्नागिरी संघाच्या पाठोपाठ पालघरचा संघ आपल्याला मैदानावर येताना दिसतो. धन्यवाद संघ व्यवस्थापक.
आपण वेळेचं अगदी योग्य नियोजन करून आम्हाला सहकार्य करतात. रत्नागिरी पालघर एक नंबरच्या खेळाडू झाला. रत्नागिरी आणि पालघर मैदान क्रमांक 1 वर. यानंतर खेळासाठी दुसरा प्रकार पुरुष विभाग अहिल्यानगर आणि ठाणे आपल्याला खेळणार दुसरा प्रकार. दुसरा प्रकार दोन्ही संघांनी तयार होतात पुरुष विभाग अहिल्यानगर आणि ठाणे. दुसरा पुकार दिलेला आहे आपल्याला अहिल्यानगर आणि ठाणे. रायगड आणि सांगली या पुरुष गटालाही दुसरा प्रकार आपण तयार करायचा आहे. याची नोंद घ्या. रायगड आणि सांगली. फोकलोकच्या टीमला टेक्निशियन टीमला मी विनंती करतो की त्यांचा काही सेटअप असेल पाठीमागचा तो त्यांनी तयार करायला घ्यायचा आहे. पुढे वेळ न जाऊ म्हणून फोकलोकच्या टीमच्या टेक्निशियन टीमला मी विनंती करतो की त्यांनी आपला सेटअप तयार करण्यासाठी तयारी करायची आहे. महाराष्ट्रातला गाजलेला असा फोकलोक आपला सांस्कृतिक कार्यक्रम थोड्याच वेळात या ठिकाणी सुरुवात होणार आहे. गोकुळ मंडपवाले यांना विनंती करतो की त्यांनी ग्राउंड मध्ये काही खुर्च्या द्यायच्या आहेत. नॅशनल किक बॉक्सिंग फेडरेशन गोवा येथे आयोजित किक बॉक्सिंग स्पर्धेत सिन्नरचा तनिष सोमनाथ जोंधळे या खेळाडूने या राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. त्या खेळाडूचा आपण सन्मान करणार आहोत. तनिष सोमनाथ जोंधळे याला विनंती असणार की आपण मुख्य व्यासपीठावर यायचंय. सन्माननीय उदयभाऊ सांगळे यांच्या हस्ते आपण तनिष याचा सन्मान करणार आहोत. करवीर नगरी कोल्हापूर. कोल्हापूरवरून आलेला हा महिलांचा संघ या ठिकाणी. कोल्हापूर आपण सहावर चला. कोल्हापूर कोल्हापूरचा सामना मैदान क्रमांक 6. ज्या कोल्हापूरच्या मातीत छत्रपती शाहू महाराज आणि काशाबा जाधव यांचा जिल्हा